ब्लाउज ड्रेस किंवा इतर कोणतीही आपण छोटी मोठी कटिंग करतो त्याचे छोटे छोटे तुकडे उरलेले असतात ते मी टाकून देत नाही। त्याचा सुद्धा इथं वापर करून सेल करून एक चांगली किंमत मिळते। तर इथं रुंदी आणि उंची 5 इंच घेतलेले आहेत। असे छोटे छोटे बॉक्स कटिंग करायचे आहे। सगळे बॉक्स एकाच साइजचे कटिंग करायचे आहे, कमी जास्त करायचे नाही। म्हणजे मी जे डिझाइन बनवणार आहे त्यासाठी एकाच साइजचे बॉक्स लागणार आहेत। आता इथे पूर्ण कटिंग करून झालेले आहेत। किती लागणार आहे ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे। वेस्ट कापड घ्यायचे, रुंदी आणि उंची एक समान घ्यायची। मी आता तयार रुंदी उंची इथं 15 इंच राहणार आहेत। कटिंग करून 3 फॅब्रिक घेतलेले आहेत, त्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। आता हे फॅब्रिक स्टिच करून झाल्यानंतर एक छोटासा तुकडा घ्यायचा, त्याला याप्रमाणे फोल्ड करायचे। म्हणजे जो बाहेरचा कपडा आहे तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे। चारही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। म्हणजे आपले जे धागे दोरे असतात ते बाहेर दिसू नये यासाठी आपल्याला ते फोल्डिंग करावी लागते। तर पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे चारही कोपऱ्यामध्ये। आणि त्यानंतर एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे वरच्या बाजूने ठेवण्यासाठी। त्याला सुद्धा आपण जसं फोल्ड केलं त्या पद्धतीने फोल्ड करून थोडासा साईडला भाग ओपन ठेवायचा आहे। जो खालचं फॅब्रिक आहे ते दिसलं पाहिजे, तर त्यानुसार ते फोल्ड करायचं आहे। आता इथे बघा स्टिच करून झालेले आहेत। आणि आपल्याला जे आपण बॉक्स कटिंग केले होते उंची आणि रुंदी 5-5 इंचचे ते आपल्याला अशा पद्धतीने लावायचे। एक डिझाइन तयार करायची त्याची। आता पूर्ण आपण हे स्टिच करून घेणार आहोत। आता बघू शकता तुम्ही बरोबर साइज एकमेकावरती ठेवून स्टिच करायची, म्हणजे दोन्ही कापडाची साइज एक समान असायला हवी। आता अगोदर आपण ब्लू कलरचं फॅब्रिक घेतलेलं आहे, त्यानंतर आपण राणी कलरचं घेतलं आणि ते अशा पद्धतीने स्टिच करायचे। जसं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने एक समान कलर न घेता एक वेगळा कलर घ्यायचा आहे। अगोदर जो घेतला तो नंतर घ्यायचा, एक फॅब्रिक जोडल्यानंतर बरोबर असे बॉक्स एकमेकाला जोडायचे। म्हणजे आपल्याला एक अखंड कापड तयार करायचे त्याच्या डिझाइनमध्ये। लाइनिंग सुद्धा आपल्याला एक समान यायला हव्या। आणि बघू शकता सुंदर असं एक डिझाइनवाला फॅब्रिक तयार झालेलं आहे आपलं। आणि मध्यभागावरती ठेवण्यासाठी जी डिझाइन तयार केली होती ती अशी लावून घ्यायची, बरोबर स्टिच करून घ्यायची। त्याला कॉर्नरवरती स्टिच करायची बरोबर, म्हणजे आपला जो आतला फॅब्रिक आहे तो बाहेर दिसायला नको त्यासाठी। चारही बाजूने स्टिच करून घेतल्यानंतर जो आपला अगोदरचा आपण जे फॅब्रिक तयार केलं होतं खालच्या बाजूने त्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे। आणि याला सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूने। आता अशा पट्ट्या घ्यायच्या आहे, म्हणजे जो कलर आपला मध्यभागावरती जो कलर आपण लावलेला होता साईडचा त्याच कलरच्या इथं पट्ट्या घेतलेल्या आहेत गोल्डन कलरच्या। आणि इथं एक मोठी पाइपिंग बनवून घ्यायची आहे। आपण पट्टी खालील बाजूला ठेवली होती, जशी आपण बटन पट्टी लावतो अगदी त्याच पद्धतीनं खालच्या बाजूला ठेवून वरच्या बाजूने आपल्याला ती पट्टी फोल्ड करायची आहे। आता खालच्या बाजूला थोडासा कपडा एक्स्ट्रा ठेवत पट्टी खालील बाजूने वरच्या बाजूने फोल्ड करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पट्ट्या ह्या लावून घ्यायच्या। एक मोठी पाइपिंग बनवायची, म्हणजे वरच्या बाजूने ती आपल्या डिझाइनवरती छान अशी दिसेल आणि छान आपली इथं पायदान तयार होते। तर फॅब्रिक सर्व माझं या पायदानचे मी 50 रुपये घेते। फक्त आपल्याला 10 मिनिटं पुरे आहे तयार करण्यासाठी। एकदा जर तुमची प्रॅक्टिस झाली तर पटकन तयार होते। तर बनवून बघा। धन्यवाद।